नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी ही रागिणीला सांगत असते की रागिणी, अगं आपली दत्तजयंतीचा उत्सव झाला घरामध्ये, परंतु मी जे देवळात जाऊन वस्त्रदान करते ते करण्याचंच राहिलेलं आहे. त्यामुळे मी वस्त्रदान करते. तेव्हा मग पौर्णिमा तू माझ्यासोबत एकत्र चल, असं पौर्णिमाला आता आजी सांगते. त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की आजी म्हणजे मी तिकडे येऊन काय करू, म्हणजे वस्त्रदान तर तुम्हीच करणार ना, तर मग मी तुमच्यासोबत आणखी कशाला? असं पौर्णिमा तिला विचारते. त्याच वेळेला आजी म्हणते, की "अगं, असं कसं करतेस तू? तुला अजून सगळं कसं कळत नाही गं? तुला ना सगळं असं अगदी फोडून सांगावं लागतं. अगं, मी वस्त्रदान करायला जाणार आहे खरं, परंतु दुपारचा ऊन वगैरे असतं आणि कसं आहे बाहेर मी एकटीच म्हातारी जाणार, तर मला चक्कर वगैरे आली, तर मला सावरण्यासाठी दुसरं कोणी नको का सोबत? त्याच्यासाठीच मी बोलत आहे. तुला तर अगदी सगळं व्यवस्थित सांगावं लागतं." तेव्हा मग आता रागिणी म्हणते, की "अगं आई, असं काही चुकीचं बोलू नकोस तू, असं काही होणार नाहीये. सगळं व्यवस्थित असेल आणि पण पौर्णिमा तू सोबत जा." त्यावर आजी म्हणते, की "बरं रागिनी, ऐकलंस का? मला जरा काही पैसे दे, कारण मला तिकडे पैसे द्यावे लागतील ना थोडेफार." असं म्हटल्यावर आता रागिणी म्हणते, की "ठीक आहे, चालेल, हरकत नाही, मी तुला देते." असं म्हणून आता रागिणी तिथून उठायला जाणारच असते, तेवढ्यात भूमीमध्ये येते आणि भूमी आल्याबरोबर रागिणी आता बघतच राहते. त्याच वेळेला आजी तिला म्हणते, की "काय गं भूमी, काय झालं?" तेव्हा भूमी ही म्हणते, की तिजोरीतल्या ज्या काही किल्ल्या आहेत ना, त्या किल्ल्या हा तुम्ही आता कशाला घेऊन ठेवलात? म्हणजे कसं आहे ना, ह्या जबाबदारी तुम्ही अजूनही कशाला घेताय? कारण तुम्ही आता थकल्या आहात जबाबदारी सांभाळून. तेव्हा ती म्हणते, की "काय गं, तू काय बोलतेस?" त्याच वेळेला आता इथे ती म्हणायला लागते, की "हो, मी खरंच तर सांगते आणि उगीचच या तिजोरीच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर कशाला?" असं म्हणून आता तिच्या जी म्हणजेच तिच्या कमरेला जी काही तिजोरीची चावी असते, ती चावी आता ती काढून घेते आणि म्हणते, की "अहो, ही चावी खरं तर आत्या माझ्याचकडे होती. तुम्ही विसरलात का? अहो, ही चावी ही मला जेव्हा आपला मोठा प्रोग्राम होता पालखीचा, त्याच वेळेला गुरुमाऊलींनी मला ही चावी दिली होती आणि ही चावी दिल्यामुळे माझ्याकडे ही मानाने अगदी चावी परत आलेली होती. हां, परंतु काय झालं, गेल्या काही दिवसांमध्ये मी हे घर सोडून निघून गेले, त्याच्यामुळे ही चावी तुमच्याकडे आली असणार. परंतु मी त्या चावीची जबाबदारी काही सोडली नव्हती. म्हणूनच खरं तर ह्या चावीचा अधिकार हा माझ्याचकडे आहे. परंतु तुम्ही ती चावी उगीचच अशी घेतली आहे, कारण मी इथे नाही आहे. बरोबर ना? खऱ्या अर्थाने तर ही चावी माझीच असायला हवी. आता रागिणीचं तो चेहरा पाहून भूमीला हसायला येतं आणि भूमीच्या वागण्याचं आजीलाही आता विचित्रपणा वाटत असतो. नंतर आता भूमी म्हणते, की "अहो, घाबरू नका. घ्या, घ्या. ही चावी तुम्हीच ठेवा." अहो, काय ना, कारण दुसऱ्यांची चावी हिसकावून घेण्यासाठी मी काही रागिनी पटवर्धन वगैरे नाही. दुसऱ्यांचे अधिकार मी कधी हिरावून घेणार नाही, असं आता रागिणीला भूमी बोलून दाखवते. त्याच वेळेला आता रागिणीला भूमी म्हणते, की "अहो आत्या, तुमचा चेहरा तरी बघा कसा पडलेला आहे. अजिबात घाबरू नका. अहो, तुमचे जे काही अधिकार आहेत ना, ते तुमचेच आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ते हिसकावून घेतलेले नसावेत एवढे नक्की." असं भूमी तिला टोमणा मारते. त्यानंतर मग आता भूमी म्हणते, की "लक्षात ठेवा, ही तिजोरीतले जे काही पैसे हवेत ना, ते आणते मी, काळजी करू नका. परंतु कसं आहे ना, की ही चावी ना तुमच्याकडे आहे. पण तुम्ही स्वतःहून ही चावी एक दिवस नक्की मला द्या." म्हणून आता इथे भूमी ही रागिणीकडे बघत असते आणि त्याच वेळेला रागिणी तिच्याकडे अगदी मारक्या बैलासारखे बघत असते. आणि मग आता इथे भूमी म्हणते, की "बरं ठीक आहे, चालेल, मी येते." असं म्हणून आता ती तिथून निघून चाललेली असते आणि पौर्णिमाला देखील तिचं ते रूप पाहून धक्काच बसलेला असतो. आता पौर्णिमाला भूमी म्हणते, की "पौर्णिमा, हा बघ धक्का नंबर 4." असं म्हणून ती तिला आता खुणावते आणि तिकडून निघून चाललेली असते. आणि त्याच वेळेला आता भूमी आई हिचं वेगळं रूप पाहून पुन्हा एकदा रागिणीला जबरदस्त धक्का बसलेला असतो. रागिणी समोरून भूमी अगदी तोऱ्यामधूनच समोरून निघून जाते आणि हे सगळं त्या बघतच बसलेल्या असतात. आजीलाही भूमीचं हे सगळं वागणं काहीही पटत नसतं. ती जे काही वागते ते भूमीचं वागणं विचित्र वाटत असतं. तर इथे रागिणीला भूमी म्हणालेली असते, की "काही झालं तरीही ज्या काही चाव्या आहेत त्या तुमच्या ताब्यात आता येणार नाहीत, कारण त्या मी माझ्या ताब्यात घेतलेल्या आहेत." त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की भूमी म्हणते, "आत्या, कधीही हिसकावून घेतलेलं आपलं नसतंच. हे तुमच्या अजूनही लक्षात आलेलं नाही. कधी झालं तरीही तुम्ही ह्या ज्या काही चाव्या आहेत ना, या येत्या 24 तासांमध्ये मला द्याल. या चाव्या तुमच्या हाताने तुम्ही मला 24 तासांमध्ये द्याल, हे मात्र आता मी तुम्हाला चॅलेंज देते." असं भूमी आता रागिणीला बोलून दाखवते आणि याचा रागिणीला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. मग आता इथे भूमी हे सगळं म्हणत असताना म्हणते, की "हे बघा आत्या,
या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या अशाच घडतील, परंतु मी जे सांगितलं आहे ते चॅलेंज मात्र मी नक्कीच पूर्ण करणार आहे, असं ती सांगत असते. आणि हे सांगत असताना आता इथे रागिनी गपचूप उभी असते. कारण भूमीने दिलेलं चॅलेंज आणि धक्का पाहून तिला खूप मोठा आता आश्चर्याचाच धक्का लागलेला असतो. त्याचबरोबर आता इथे आकाश हा भूमीकडे आलेला असतो आणि भूमी त्याच्याकडे अगदी प्रेमाने बघत असते. त्याच वेळेला आता भूमीला तो म्हणतो की काय भूमी, गोळ्या तर घेतल्या नसशीलच ना? तेव्हा मग आकाशला ती म्हणते की हो, काय ना, तू तिकडे इथे नव्हते मी, तर मग तिकडे तुम्हाला आठवण करायचंस की गोळ्या घेतल्यास का? आता तू माझ्या समोर आहेस, किती गंमत आहे नाही? नाही म्हणजे आपण आता एकमेकांपासून लांब नसणार, आपण एकमेकांच्या बरोबरच असणार आहोत. आणि खरं तर तू मला गोळ्या आता देशील तुझ्या हाताने, तर मला खरंच खूप आनंद होईल. तू देशील का मला गोळ्या? जसं आता मला आठवण करायचास, तसंच मला तू आता गोळ्या देशील का समोर असल्यावर? तेव्हा मात्र आता आकाशच्या चेहऱ्यावरती जराही काही हावभाव नसतात, कारण भूमीने त्याला घटस्फोट मागितलेला असतो, याचा त्याला राग आलेला असतो. आणि मग भूमी म्हणते की आकाश, अरे गोळ्या तर दिल्यास तू मला, मी खाल्ल्यात पण गोळ्या, परंतु मला एक गोष्ट जरा सांगशील का रे, की मनात इतकं भरपूर सारं प्रेम असतानाही चेहऱ्यावरती असं प्रेम नाही, किंवा चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची भावना न दाखवण्यासाठी खूप कष्ट लागत असतील ना रे? तेव्हा मग आता आकाश हा तिच्याकडे बघतच राहतो. भूमी म्हणते की आकाश, मनात तर इतकं प्रेम आहे, परंतु चेहऱ्यावर इतकं असं तुझडेपणा कशाला दाखवायचा असतो? आणि मग आता इथे आकाश हा म्हणतो की हे घे, चल, काही बोलू नकोस, आता ह्या गोळ्या खाऊन घे. मग आता गपचूप भूमी त्या गोळ्या खाऊन घेते. आणि त्यानंतर मग आकाश तिला पाणी देऊन पाण्याचा ग्लासही बाजूला ठेवून देतो. आता भूमी म्हणते की आकाश, अरे बघ ना, किती महिने झाले बाळाच्या आगमनानंतर आपण आत्ता असे मनमोकळेपणाने या रूममध्ये असणार आहोत. किती छान वाटणार आहे ना रे आकाश? अरे खरं तर मला खूप बरं वाटतंय, इतके दिवस मी नव्हते तुझ्यासोबत, परंतु आता आपण हे सगळे क्षण एन्जॉय करणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपण खूप मेमोरेबल करणार आहोत आणि तू इथेच थांबणार आहेस माझ्यासोबत. आपण दोघे एकत्र हसू, ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे, नाही ना? असं म्हणून आता ती खुश होत असते. त्याच वेळेला आता आकाशला ते म्हणते की आकाश, तू असं माझ्या बाजूला बस ना. खरंच मला खूप बरं वाटतं जेव्हा तू असं माझ्या बाजूला बसतोस. म्हणून आता ती त्याला बाजूला बसायला सांगते. आकाश म्हणतो की भूमी, अगं काय चाललंय तुझं? तू आराम कर बघू. त्याच वेळेला भूमी म्हणते की नाही, आत्ता मला तुझं ऐकायचं नाही आहे, आता तू इथे माझ्या बाजूलाच बस. असं म्हणून ती आता त्याला बाजूला बसायला सांगत असते. आणि मग त्याला हाताला धरून ती तिथेच बाजूला बसवते. आकाश म्हणतो की भूमी, अगं काय आहे? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे मला ना असा खूप आनंद झालेला आहे, तुला सांगू, आपण दोघं असं कितीतरी महिन्यानंतर एकत्र आहोत ना आपल्या खोलीमध्ये. तर मग मी एक काम करू का, मला ना असं खूप काहीतरी छानसं सुंदर असं करावंसं वाटतंय. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं काय काय करावं असं वाटतंय तुला? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, असं ना काहीतरी वेगळं, म्हणजे ना मला अशी छान ना सुंदर गाणी ऐकावीशी वाटत आहेत. तेव्हा आकाश म्हणतो की अच्छा, इतकंच आहे ना, तुला गाणी ऐकावीशी वाटत आहेत ना, मग एक काम करतो, माझा मोबाईल काढतो, माझ्या मोबाईलमध्ये अशी खूप छानशी सुंदर प्लेलिस्ट आहे, ती मी तुला देतो, म्हणजे तुला फार बरं वाटेल. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे चल, मला ती मोबाईलमधली वगैरे गाणी नको आहेत. मग आकाश म्हणतो की भूमी, मग नेमकं तुला काय हवं आहे आता? तेव्हा मग आता भूमी सांगते की आकाश, अरे ही मोबाईलमधली गाणी नको, मला माहिती आहे की तुला फार सुंदर गाणी गाता येतात, म्हणूनच तुझ्यासाठी ही सुंदर आणि छान अशी गाणी. म्हणून आता असं म्हटल्याबरोबर ती म्हणायला लागते की आकाश, गाणं गाणं. आकाश म्हणतो की नाही नाही, अजिबात नाही, अगं मला आता गाणं गाण्यासाठी वगैरे अजिबात मूड नाही आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, असं करू नकोस, मला कोणीतरी दुसऱ्याने दुसऱ्यासाठी गायलेली गाणी नको आहेत, मला माझ्या आकाशने माझ्यासाठी गायलेली गाणी हवी आहेत. आकाश प्लीज गा ना. असं भूमी आता त्याला बोलायला लागते. त्याच वेळेला आता आकाश म्हणत असतो की भूमी, अगं मला नको, मला नाही गायचं आहे आता गाणं. असं म्हणून आता ती गाणं त्याला गायला सांगते, परंतु आकाश हा गाणं गात नाही. आणि त्यानंतर आकाश आता म्हणतो की भूमी चल, मला काम आहे. असं म्हणून ते घडी केलेले जे कपडे असतो ते कपडे तो आता कपाटामध्ये ठेवत असतो. आणि त्यानंतर कपडे ठेवत असताना इथे आता भूमी म्हणते की ठीक आहे, चालेल, तुला नाही गायचं आहे ना माझ्यासाठी गाणं, जाऊ देत, नको गाऊस, मी झोपते आता, जाऊ दे, मला वैतागच आलाय. असं म्हणून भूमी आता वैतागते आणि ती झोपण्याची ॲक्टिंग करू लागते. अंगावरून ती पांघरून घेते, परंतु डोळे मात्र उघडेच असतात. तेव्हा आता आकाश हे कपाटात कपडे ठेवतो आणि नंतर गाणं गायला लागतो. गुणगुणावे गीत वाते, शब्द मिळू दे थांबना. ते गाणं तो गाण्यासाठी सुरुवात करतो. आणि जेव्हा गायला सुरुवात करतो, भूमीला खूपच आनंद झालेला असतो. भूमी आता पटकन बेडवरची उठते आणि उठल्यानंतर ती अंगावरचं वांगरून काढून टाकते आणि पटकन बसून राहते. आणि त्याच वेळेला आता इथे आकाश हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि तिच्यासाठी तो गाणं गात असतो. आणि हे सगळं होत असताना भूमीला आकाशचा आवाज अत्यंत प्रिय असतो आणि आकाश ज्या प्रकारे गाणं गात आहे ते बघताना
भूमीला आता खूप असा आनंद होत असतो आणि या सगळ्या गोष्टी ह्या आकाश गाणं गात असतो आणि आकाशला गाणं गात असताना भूमी बघत असते आणि ते गाणं तो गात असताना भूमी आकाशचे आता हात धरते आणि त्यानंतर आकाशचं लक्ष हे भूमीकडेच असतं, परंतु त्याच्या नजरेत भूमीसाठी एक थोडासा नाराजगी असते, कारण काही झालं तरी भूमीने घटस्फोट मागितलाय आणि भूमी हे सगळं असं वागते हे त्याला थोडंसं वेगळं वाटत असतं. मग त्यानंतर आता आकाश हा भूमीला म्हणतो की काय झालं आहे. त्याच वेळेला आता भूमी उठते, आकाशचा हात धरते आणि नंतर ते हात धरून कपल डान्स करू लागतात. आणि हे होत असताना आता भूमी ही मात्र खूपच आनंदात असते. आकाश जे काही गाणं गातोय तिच्यासाठी हे त्याने कित्येक दिवसानंतर गायलेलं असतं आणि त्यामुळे आता भूमीला हा स्वतःचा हट्ट म्हणजे स्वतःचे डोळे हे पूर्ण करून घ्यायचे असतात. त्याच्यासाठीच ती हे सगळं आकाशला रिक्वेस्ट करून गाणं म्हणून दोघंजणही आता छानपैकी असे डान्स करू लागतात. आणि भूमी आकाशच्या डोळ्यामध्ये बघत असते, परंतु आकाशच्या डोळ्यामध्ये एक जराशी नाराजी असते, ती भूमीला समजलेली असते. आणि भूमी आता आकाशचा हात धरते आणि त्यानंतर हात हातात घेऊन दोघेजणही डान्स करू लागतात. आता हे सगळं होत असताना आकाश मात्र गप्प असतो, परंतु भूमीला मात्र सगळे काही क्षण एन्जॉय करून घ्यायचे असतात. म्हणून आता भूमी आकाशबरोबर डान्स काय करते, ती गोल फिरते, हे सगळं ती आता एन्जॉय करते आणि त्यानंतर मग आता आकाशकडे बघतच राहिलेली असते. आता भूमी ही अशी कशी वागते याचा जरा त्याला धक्का बसलेला असतो की भूमी वागते एक आणि बोलते एक, नेमकं तिचं काय चाललंय हे आकाशला काहीही अंदाज नसतो. परंतु भूमी मात्र त्याला म्हणालेली असते की काही झालं तरी हे धक्के तुला वारंवार सहन करावे लागणारच आहेत. आणि भूमी जे काही वागते त्याचं आकाशला एक आता अत्यंत गूढ असं कोडच पडलेलं असतं. काय करावं हे त्याला काहीही सुचत नसतं, परंतु भूमी मात्र जशी करते जे वागते याचाही त्याला आनंद होत असतो. आता भूमी गोल गोल फिरते, हातातून हात घेते आणि एकमेकांकडे दोघे बघत असतात. आता भूमी मागे वळते आणि आकाशच्या खांद्याजवळ जाऊन ती आता डोकं ठेवत असते आणि जेव्हा भूमी आकाशच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावते त्याच वेळेला आकाशही आता गप्प असतो आणि भूमीला काय बोलावं हे त्याला काहीच कळत नसतं. त्याच वेळेला आता आकाश पटकन भूमीला राहवत नाही म्हणून विचारतो की भूमी, मला जरा सांग, जर तुझ्या मनामध्ये इतकंच प्रेम आहे तर मग तू घटस्फोट कशाला मागते? जर हे सगळं तुला इतकंच आनंदाचं वाटतं तर मग तू लांब का जाते? असं भूमीला आता आकाश विचारतो आणि त्याच वेळेला भूमीचं याकडे काहीच उत्तर नसतं. आणि मग भूमी मनातल्या मनातच म्हणते की आकाश, हे घटस्फोटाचं कारण आहे ते फक्त आपल्या दोघांना कायमचं आयुष्यात एकत्र येण्यासाठी आहे आणि हा जो काही निर्णय आहे तो फक्त थोड्या दिवसांचा आहे. त्यानंतर आपण दोघं एकत्र कायमचे यावेत याच्यासाठीच हा मी घटस्फोटाचा तुझ्यासमोर निर्णय मांडलेला होता. असं म्हणून आता भूमी त्याला काहीच बोलत नाही आणि त्याच्या खांद्यावर पुन्हा ती डोकं ठेवते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे भूमी ही फ्रेश झालेली असते आणि ती खाली उतरते आणि ती नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेली असते. आणि हे सगळे करत असताना आता इथे भूमी खाली उतरते आणि नेहमीप्रमाणे इथलं जे महाजनांचं घरचं रुटीन आहे ते करते आणि देवी योगेश्वरी समोर येते आणि योगेश्वरी देवी समोर येऊन ती आता हात जोडते आणि हात जोडल्यानंतर देवी योगेश्वरी, आता महाजनांच्या घरापासून मी नवीन सुरुवात करत आहे, त्यामुळे आता सगळ्या गोष्टींमध्ये मला यश ज्या गोष्टी मी ठरवल्यात त्या गोष्टी माझ्या व्यवस्थितपणे पार पाडू देत, असं सगळं आता ती आई योगेश्वरीकडे मागणं मागत असते. त्याच वेळेला जेव्हा ती मागणं मागते आणि डोळे बंद करते तेव्हा मागूनच आता रागिणीचा आवाज येतो आणि रागिणीचा आवाज आल्यानंतर ती गप्प होते. रागिणीला मागे वळून बघते तर रागिणी म्हणत असते की काय भूमी, देवीकडे हार मांडलीस वाटतं तू? नाही, हार मानलीच वाटतं, असं म्हणून ती तिला मुद्दामच टोमणा मारते. त्याच वेळेला भूमी आता काहीच बोलत नाही आणि मागे वळून बघते. त्याच वेळेला रागिणी म्हणते की अगं तसं नाही, काय ना, काल ह्या चाव्यांच्या जुडघ्या तुला हव्या होत्या आणि तुझ्यापर्यंत अजूनही आलेल्या नाहीत ना, म्हणून देवीकडे हार मानतेस, म्हणजे देवीकडे प्रार्थना करतेस की देवी आई प्लीज मला ही माझी चाव्यांची जुडगी मिळू दे, किल्ल्या मिळू दे, म्हणूनच हात जोडतेस हो ना? असं म्हणून आता इथे रागिणी ही तिला मुद्दामच डिवचते. त्याच वेळेला भूमी मागे वळून बघते आणि म्हणते की छे छे, नाही नाही, मी चाव्यांसाठी या देवीकडे काही हात जोडत नसते. आणि ना कसं आहे ना, प्रत्येक वेळेला आपल्या स्वार्थासाठी देवाकडे हात जोडणं म्हणजे मला योग्य वाटत नाही. काय ना, प्रत्येकाचं आभार मानण्याची पद्धत वेगळी असते. काही काही माझ्यासारखी माणसं असतात ज्यांच्या आयुष्यात देवाने खूप सुख टाकलेलं असतं आणि त्याचे आभार मानण्यासाठी मी देवाकडे हात जोडते. तेव्हा मग आता रागिणी म्हणते की बस ग बस, तुझी ही फिलॉसॉफी ना मला सांगू नको, मला हे सगळं ऐकून ऐकून ना आता वैताग येतो. तेव्हा भूमी म्हणते की हो नक्कीच बरोबर आहे, तुम्हाला हे सगळं ऐकून वैतागच येणार, कारण काय ना, तसे विचार तुमचे नाहीच आहेत ना मुळात. तेव्हा रागिणी म्हणते की हो हो नसतील माझे विचार तसे, परंतु बघ ना तू कशी तोंडावर हरलीस ते बघ. मला सांगितलं होतंस काल की येत्या 24 तासांच्या आत या चाव्या माझ्याकडे असतील
तुम्ही स्वतःच्या हाताने आत्या या चाव्या माझ्याकडे द्या असं काहीतरी बोलत होतीस, परंतु बघ अजूनही ते पूर्ण होऊ शकलं नाही. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की काय झालं आता भूमी, तुझी दातखिळी का बसली? भूमी म्हणते की अहो आत्या, तुम्हाला कळतच नाही आहे मी जे काही म्हणते ते. तुम्हाला मी सांगितलं ना, देव हा प्रत्येक वेळेला योग्य वेळी तीच योग्य वेळ आणून देतो. म्हणूनच तुम्ही फार काळजी करू नका. योग्य वेळी ते चावे अत्यंत माझ्याकडे असतील. तेच म्हणते लगेच. मग आता रागिनी म्हणते की तसं नाही गं. तेव्हा तर तू मोठ्या तोऱ्यामध्ये बोलली होतीस ना मला की आत्या या चाव्या मलाच हव्यात आणि मीच घेणार आणि माझाच हक्क आहे, असं सगळं आईसमोर बोलली होतीस. मग आता 24 तास तर गेले तुझे आणि 24 तासातले फक्त आता 6 तास उरलेले आहेत, कारण 18 तास तर पूर्ण झालेत. तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या, तुमचं ना हेच तर नडतं ना, तुम्ही हे जे काही वागता ना, तुमचा हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तोच तुम्हाला प्रत्येक वेळेला नडतो. अहो तुम्ही अजून थांबा तरी. अजून 24 तास बोलली आहे, त्यातले 24 तास पूर्ण झालेच नाही आहेत मुळात. अजून 24 तासातले 6 तास बाकी आहेत आणि तेव्हा काय काय होऊ शकते तुम्हाला माहीत नाही. तेव्हा मात्र पौर्णिमा वैतागते आणि म्हणते की भूमिताई गप्प बस, असं काही होणार नाही आहे. अगं येते 6 तास काय, पुढचे 6 तास म्हणजेच पुढचे आयुष्य देखील ही चावी तुझ्याकडे जाणार नाही आणि या घरातले अधिकार आम्ही तुला काही मिळू देणार नाही. असं म्हटल्यावर आता इथे भूमीला पण आपल्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमाच्या बोलण्याचा धक्का बसलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते की तू काही कर, परंतु या चाव्या तुझ्यापर्यंत आम्ही येऊ देणार नाही. काही झालं तरीही तुला या घरामध्ये आम्ही नोकर बनवून ठेवू आणि जरी तू इथे राहिलीस तरीही तुला मालकीनीचे अधिकार कधीही आम्ही मिळू देणार नाही. त्याच वेळेला आता भूमीला मात्र ती जे बोलल्याचा धक्काच बसतो. भूमी म्हणते की काय पौर्णिमा, तू हे सगळं बोलते आणि काय तुम्हाला तुम्हाला रागिनी पटवर्धन यावर काहीच बोलायचे नाही, असं म्हणून आता ती तिला गप्प करते. आणि मात्र पौर्णिमाचंही तोंड बंद झालेलं असतं की आपण आपल्या बहिणीबरोबर असं वागलो. आणि त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणत असते की मला कळत नाही आहे की हे सगळं काय आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की काय म्हणजे कळलं नाही. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की कसं आहे ना भूमी, काही झालं तरीही तुला किती वाटत असलं तरीही या घरातली नोकर म्हणूनच तुला शेवटपर्यंत आम्ही ठेवणार आणि तीच कामं तुला करायची आहेत, त्याच्यामुळे दुसरं काही बोलायचं नाही, असं आता इथे ती म्हणते. तेवढ्यातच आता रागिनी पण भूमीशी काहीतरी चॅलेंज लावणार. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि आकाश भूमी असा आवाज देतो. आणि आता आकाशचा आवाज ऐकल्यानंतर रागिनी आणि पौर्णिमा दोघीही गडबडतात. काय बोलावं दोघींनाही समजत नाही. दोघी अगदी शांत असतात. त्याच वेळेला आता आकाश येतो आणि म्हणतो की भूमी अगं काय करत आहेस तू इथे? तेव्हा ती म्हणते की अरे ॲक्च्युली देवीला नमस्कार करायला आले होते आणि ऑफिसला निघत आहे ना, ऑफिसला निघण्याची वेळ आलेली आहे. असं म्हटल्यावर आता आकाश म्हणतो की भूमी अगं तसं नाही म्हणत आहे मी. ॲक्च्युली तू आता ऑफिसला कशाला जातेस? तेव्हा मग ती म्हणते की अरे आकाश, असं कसं? मी आता येथे तुझ्याकडे राहायला तर आली आहे, परंतु जर मी ऑफिसमध्ये गेले नाही, स्वतःचे पैसे नाही कमवले, तर मग दुसरे बोलणारे काय बोलतील? ते तेच बोलतील ना की भूमी स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करून इथे राहायला आली आहे, नाही म्हणजे आराम करायचा होता आणि आकाशच्या जीवावर जगायचं होतं म्हणून हे सगळं करते. असे लोक काही मागून टोमणे मारत असतील आणि कोणास ठाऊक की माझ्या मागे काय काय बोलत असतील. म्हणूनच मग मी ही नोकरी सोडणार नाही. आणि आकाश तसेही माझ्या बाळाची आणि माझी काळजी घेण्यासाठी मला स्वतःसाठी पैसे तर कमवले पाहिजेतच ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आकाश, या सगळ्यामध्ये एक चांगली पण संधी आहे ही तुला कळत नाही आहे. तुला माहिती आहे का की आकाश, जर मी ऑफिसमध्ये आली तसंही मी पारितोषच्याच ऑफिसमध्ये असणार आहे. अरे आणि तुला पण आता तिथेच येऊन काम करायचं आहे, कारण आपलं कॉन्ट्रॅक्ट तर रिन्यू झालेलं आहे ना, म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालेलं नाही आहे. म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी तुलाही त्याच ऑफिसमध्ये यावं लागणार आहे. म्हणूनच एक काम करायचं, तू पण तिथेच येशील, मी पण तिथेच असणार. म्हणजे कसं आहे ना, आपण दोघं तिथे कामावरही एकमेकांसोबतच काम करणार आणि ते घरीही आपण दोघे सोबतच असणार. बघ ना किती आनंदाचा वेळ आहे ना, की आपण दोघे कामावर असलो तरी वेगळे नसणार आणि इथे असलो तरीही वेगळे नसणार. आपण दिवसभर सतत एकमेकांच्या समोरच असणार, असं भूमी आता बोलत असते. आणि ते बोलल्यानंतर आकाशच्या लक्षात येतं. तो म्हणतो की हो रे, भूमी तर खरंच बोलत आहे. म्हणजे माझी इच्छा अशी होती की भूमी माझ्या सतत समोर असावी या परिस्थितीमध्ये, तर तेच घडताना होणार आहे की भूमी माझ्या सतत समोरच असणार आहे. ठीक आहे, हरकत नाही, म्हणजे मी भूमीची सतत काळजी घेऊ शकतो, असं तो आकाश मनातल्या मनातच विचार करतो. परंतु भूमी जे काही बोलते त्याचा आता रागिनी आणि पौर्णिमा दोघींनाही खूप राग येत असतो. आकाश म्हणतो की बरं ठीक आहे आणि आकाश परवानगी देतो. त्यामुळे रागिनीचा चेहरा पुन्हा पडतो आणि नंतर आकाश भूमीला म्हणतो, भूमी चल मग सोबत जाऊया आपण, आपण दोघांना तिथेच तर जायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो चल ना, तू पुढे हो, मी येतेच, असं म्हणून ती आकाशला आता पुढे जायला सांगते. आणि पुन्हा एकदा रागिनी आणि पौर्णिमा या दोघीजणीही तोंडावर पडलेल्या असतात, कारण भूमीने पुन्हा एकदा बाजी मारलेली असते आणि त्या पुन्हा एकदा तोंडावर पडतात. त्यानंतर आता इथे
भूमीकडे पौर्णिमा बघतच राहिलेली असते. तेव्हा रागिणीला ती म्हणते की बरं आत्या चला जपून राहा, असं म्हणत असताना रागिणी चिडते आणि म्हणते की काय जपून राहा म्हणजे? तेव्हा आकाश म्हणतो की अगं तसं नाही, जपून राहा म्हणजे काळजी घ्या असं म्हणायचं होतं. तेव्हा मग भूमी म्हणते की हो तेच ते, असं म्हणून मुद्दाम ती अगदी शातीरपणे बोलते आणि पुढे निघून जाते. त्याच वेळेला आता आकाशही गाडी काढायला जातो आणि भूमी ही बघतच राहिलेली असते. आणि तेवढ्यातच आता रागिणी तिच्या तोंडासमोर किल्ले अगदी तोंडावर फिरवत असते आणि उडवत असते. आणि भूमीच्या तिथून जात गेल्यानंतर रागिणीच्या हातून त्या किल्ल्या आता खाली पडतात. आणि त्या किल्ल्या खाली पडल्यानंतर रागिणी आता मागे वळून बघते, तेव्हा भूमी तिथेच असते आणि भूमी देखील मागे वळून बघते. त्याच वेळेला रागिणीच्या हातून किल्ल्या पडल्या हे पाहून तिला आता खूपच मजा येत असते आणि तिच्याकडे बघून ती आता हसायला लागलेली असते. आणि रागिणी मात्र पुन्हा त्या चाव्या उचलते आणि त्या चाव्यांची जुडगी पुन्हा स्वतःच्या मुठीमध्ये अशी घट्ट अशी बांधून ठेवते, जेणेकरून ती चावी आता पुन्हा पडायला नको. आणि पुन्हा त्या चाव्या अगदी मानाने स्वतःच्या कमरेमध्ये खोवून ठेवते. आणि हे सगळं पौर्णिमा बघत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पारितोष आता भूमीला म्हणत असतो की भूमी अगं आता पोलीस इन्स्पेक्टर हे त्या प्रधान डॉक्टरांच्या घरी जाणार आहेत पुढच्या तासाभरामध्येच आणि मला असं वाटते की तिकडून आपल्याला नक्कीच काहीतरी चांगला क्लू मिळू शकतो. भूमी म्हणते की जर बरंच होईल हे सगळं होईल तर. तेव्हा आता रागिणीच्या खिशामध्ये एक हवालदार असतो. त्या हवालदाराला ती विचारते की मला सांगा की प्रधानांच्या घरी सगळं झडतीचं कधी काम सुरू होणार? तेव्हा मग ते सांगतात की 1 तासाभरामध्ये झडती होणार आहे. आणि आता गायकवाडांची गाडी ही प्रधानांच्या घराच्या दिशेने निघालेली असते. आणि आकाश इथे वॉचमनला भेटीला आलेला असतो आणि ते जे काही CCTV फुटेज आहे ते तो बघत असतो. आणि इथे आता आकाशला प्रश्न पडलेला असतो की हा नेमका माणूस आहे तरी कोण? आणि त्याच्यासमोर आता इथे रागिणी देखील येणार असते. त्याचबरोबर आता इथे भूमी ही त्या रूमच्या दिशेने जायला निघालेली असते. त्याच्या अगोदरच इथे प्रधानांच्या घरी रागिणी आलेली असते आणि ती त्यांच्या कपाटामधून एक तिजोरीमधून एक गोष्ट उघडते आणि ती डायरी असते. आणि आता इथे भूमी देखील प्रधानांच्या घरी नेमकी पोचलेली असते. आता रागिणीसमोर तिथे भूमी ही समोर उभी ठाकणार का आणि रागिणी समोर आणि पोलिसांसमोर या सगळ्या सत्याचा पर्दाफाश होणार का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.